महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। सुरुवातीला कोरोना रुग्णांच्या आकडेवारी संदर्भात राज्यातून महत्त्वाची बातमी। राज्यात दिवसभरात 24,136 नव्या रुग्णांची भर पडली आहे, तर 36,176 जण कोरोनामुक्त झाले। गेल्या 24 तासांमध्ये 601 रुग्णांचा मृत्यू झालाय, तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 92% गेलंय। अवाजवी बिल आकारणाऱ्या नाशिकमधील रुग्णालयात रुग्णाच्या नातेवाईकांनी राडा घातलाय। डिपॉझिटचे पैसे परत न दिल्यानं नातेवाईकांनी गोंधळ घालत अर्धनग्न आंदोलन केलंय। सामाजिक कार्यकर्त्यांनी हॉस्पिटल प्रशासनाला पैसे देण्यास सांगितलं, मात्र तरी देखील हॉस्पिटल प्रशासनानं उडवाउडवीची उत्तर देऊन वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला। अखेर रुग्णाचे नातेवाईक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी इथे अर्धनग्न आंदोलन करून हॉस्पिटलचा निषेध केला। अमरावती जिल्ह्यातील परतवाडा इथल्या भामकर कोविड हॉस्पिटलमध्ये रुग्णाकडून अधिकचे पैसे घेऊन त्यांना बिलाची प्रत दिली जात नाहीये। रुग्णाकडून अधिकची लूट होत असल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी केलाय। भामकर हॉस्पिटलमध्ये व्यवस्थित उपचार होत नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केला असून रुग्णांच्या नातेवाईकांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार देऊन या हॉस्पिटलवर कारवाई करण्याची मागणी केली आहे। अमरावतीत खासगी रुग्णालयांकडून जास्तीचं बिल आकारण्यात येत असल्याच्या तक्रारीची दखल जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली असून 3 ते 4 लाख रुपये घेऊन मृतदेह रुग्णांच्या नातेवाईकांना दिले जात होते। रुग्णालयाच्या बिलाची तपासणी करून जास्त बिल आकारल्यास कारवाई करणार असल्याचा इशारा जिल्हाधिकारी शैलेश नवल यांनी दिला आहे। राज्यात ज्या जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या वाढत आहे तिथे होम आयसोलेशन पूर्णपणे बंद करण्याच्या सूचना आरोग्यमंत्र्यांनी दिल्या आहेत आणि यासाठी कोविड सेंटर वाढवून तिथे आयसोलेशन करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून त्यासाठी अतिरिक्त कोविड सेंटर उभारले जाणार आहेत। तसंच वाढत असलेले म्युकरमायकोसिसचे रुग्ण, कोरोनाची सद्यस्थिती, लॉकडाऊन, लसीचं ग्लोबल टेंडर या सर्वांचा आढावा घेण्यासाठी बैठक घेण्यात आल्याचंही आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं। राज्यात आतापर्यंत म्युकरमायकोसिसमुळे 120 जणांचा मृत्यू झालाय। या आजाराची लागण झालेल्या राज्यातील 2113 प्रकरणांची नोंद झाली आहे, तर सध्या 1780 बाधितांवरती उपचार सुरू आहेत आणि उपचारानंतर आतापर्यंत 213 बाधित पूर्णपणे बरे झाले। बातमी नागपूरमधून। नागपूरमध्ये देखील म्युकरमायकोसिसचे 30 नवे रुग्ण आढळलेत। गेल्या 24 तासात रुग्णांमध्ये वाढ झाली असून म्युकरमायकोसिसमुळे काल 4 जणांचा मृत्यू झालाय, तर आतापर्यंत 994 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे। तिकडे पुण्यातही म्युकरमायकोसिसचा धोका वाढत आहे। शहरात म्युकरमायकोसिसचे 591 रुग्ण आढळले, त्यापैकी 27 जणांचा मृत्यू झालाय। रुग्णांना देण्यात येणाऱ्या इंजेक्शनचा प्रचंड तुटवडा निर्माण झालाय। उत्तर महाराष्ट्रातील पहिलं आणि सर्वात मोठं म्युकरमायकोसिस उपचार केंद्र धुळ्यातील जवाहर मेडिकल फाउंडेशन तर्फे सुरू करण्यात आलं। या रुग्णालयात 100 बेडचं स्वतंत्र म्युकरमायकोसिस सेंटर सुरू करण्यात आलं असून या ठिकाणी आतापर्यंत 69 म्युकरमायकोसिस रुग्णांवरती शस्त्रक्रिया देखील करण्यात आली आहे। लसींचे 2ही डोस पूर्ण केलेल्या सर्वसामान्यांना लोकलनं प्रवासाची मुभा द्यावी अशी मागणी रेल्वे प्रवासी महासंघानं केली। सर्वसामान्यांना लोकल प्रवासाची मुभा मिळण्यासाठी आणखीन प्रतीक्षा करावी लागणार आहे। येत्या अनलॉकमध्ये ही मुभा देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचं प्रवासी महासंघानं सांगितलंय। औरंगाबादमध्ये येत्या 1 तारखेपासून आम्ही दुकान आणि व्यवसाय सुरू करू। राज्य सरकार आणि पोलीस प्रशासन यांना काय करायचे ते करावं अशी धमकीवजा इशाराच खासदार इम्तियाज जलील यांनी दिलाय। दुकानं आणि सर्व प्रकारचे व्यवसाय बंद असल्यामुळे अनेकांनी आत्महत्या सुरू केलेल्या आहेत आणि त्यामुळे आता राज्यात किती दिवस लॉकडाऊन वाढवला तरी औरंगाबादमध्ये मात्र आम्ही 1 तारखेला दुकानं उघडणार आहोतच असा इशारा जलील यांनी दिलाय। तर इम्तियाज जलील यांच्या इशाऱ्याला शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी प्रत्युत्तर दिलंय। इम्तियाज जलील यांनी 1 तारखेला दुकानं उघडूनच दाखवावीत। शिवसेना सुद्धा 1 तारखेला रस्त्यावर उतरेल असा इशाराच चंद्रकांत खैरे यांनी जलील यांना प्रत्युत्तरादाखल दिलाय। बातमी नागपूरमधून। नागपूरमध्ये बालकांसाठी 200 खाटांचं रुग्णालय सुरू करण्यात येणार आहे। विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेऊन बालकांसाठी रुग्णालय सुरू करण्यासाठी त्यांनी खरं तर पुढाकार घेतला आणि त्यांच्या पुढाकारातून आता हे रुग्णालय या ठिकाणी सुरू होईल। एनसीआय तर्फे सर्व मदत करणार असल्याचं फडणवीसांनी सांगितलं आणि यावेळी त्यांनी म्युकरमायकोसिसच्या नागपूरमधील स्थितीचा देखील आढावा घेतलाय। बीड जिल्ह्यात कोरोनाचा वाढता संसर्ग कमी करण्यासाठी 31 मे पर्यंत कडक लॉकडाऊन वाढवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेले आहेत। रुग्णसंख्या कमी झाल्यानं कडक लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। बीड जिल्ह्यात अत्यावश्यक सेवा सुरू राहणार असतील आणि किराणा दुकानं तसंच इतर सर्व दुकानं बंद राहतील। दूध आणि भाजीपाला विक्रीसाठी मात्र 7 ते 10 पर्यंतची मुदत देण्यात आली आहे।
बीड जिल्ह्यात कोरोनाचा समूह संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने जिल्ह्यातील प्रशासन हतबल झालंय। रुग्णांना बेड, रेमडेसिवीर, ऑक्सिजन मिळणं कठीण झालंय। मात्र नागरिक नियमांचं पालन करताना दिसत नाहीयेत। परळीत लोकांनी फळ बाजारात ही अशी मोठी गर्दी केली होती। वाशिम जिल्ह्यात कोरोना संसर्ग कमी व्हावा यासाठी 27 तारखेपर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले। सकाळी 7 ते 11 या वेळेत जीवनावश्यक वस्तूंची दुकानं सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे। विनाकारण फिरणाऱ्यांवरती कारवाई करण्यात येते आहे। गेल्या आठवड्यात महाराष्ट्राच्या सागरी किनाऱ्यावरील जिल्ह्यांना तोक्ते चक्रीवादळाचा तडाखा बसून नुकसान झालं होतं। या नुकसानग्रस्तांना निसर्ग चक्रीवादळ नुकसानग्रस्तांप्रमाणेच मदत दिली जाईल अशी महत्त्वाची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली। तर मुख्यमंत्र्यांनी कोकणात जाऊन नुकसानग्रस्त भागाचा आढावा घेतला होता आणि त्यानंतर आता त्यांनी ही घोषणा केली आहे। बार्जवर मृत्यू झालेल्या लोकांच्या बाबतीत तक्रार नोंदवल्याची माहिती भाजप आमदार आशिष शेलारांनी दिली। सरकारने चौकशी नेमली असून अहवाल येण्याआधीच कॅप्टन राकेश यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। मात्र कंपनी डायरेक्टरवर गुन्हा अद्याप का दाखल केला नाही असा सवाल आशिष शेलारांनी उपस्थित केला। यावेळी त्यांनी हा कसला कट शिजवला जातोय असा प्रश्नही उपस्थित केलाय। तोक्ते चक्रीवादळाचा एक व्हिडिओ समोर आलाय। वराप्रदा टग बोटचा हा व्हिडिओ असून 17 मेला शूट केलेला हा व्हिडिओ आहे। अंगावर काटा आणणारा हा व्हिडिओ आपल्याला बघायला मिळतोय। बोट कशी बुडाली ते या व्हिडिओमध्ये दिसत असून व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या तरुणाचं नाव सूरज चव्हाण असं आहे। तर सूरज चव्हाण हा तरुण अजूनही बेपत्ता आहे। 7 मेचा शासन निर्णय हा विश्वासात घेऊन काढलेला नाही अशी माहिती ऊर्जा मंत्री नितीन राऊतांनी दिली। मंत्रिमंडळ बैठकीत हा विषय आलेला नाही। मुख्यमंत्री वेळ देणार आहेत, त्यानंतर आम्ही आमची भूमिका मांडणार असल्याचं नितीन राऊतांनी म्हटलंय। पदोन्नतीतील आरक्षणासंदर्भात बैठक झाली असल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी दिली। सध्या हे प्रकरण सुप्रीम कोर्टात आहे। सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार प्रमोशन द्यावेत अशी मागणी नाना पटोलेंनी केली आहे। राज्यात मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचा पदोन्नतीचा मुद्दा चांगलाच गाजतोय। यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाचा आधार मतदार असलेल्या मागासवर्गीय कर्मचाऱ्यांवरती 7 मेचा जीआर रद्द करून अन्याय झालाय असा घरचाच आहे। काँग्रेसचे दर्यापूर मतदारसंघाचे आमदार बळवंत वानखेडे यांनी आपल्या सरकारला दिलाय। याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे हा अन्याय दूर व्हावा असं त्यांनी पत्र पाठवलंय। विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 जागांवरती अद्याप नियुक्ती का करण्यात आलेली नाही असा प्रश्न उच्च न्यायालयाने विचारल्यानंतर हा मुद्दा नव्यानं चर्चेत आलेला आहे आणि यावरती आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी देखील आता प्रतिक्रिया दिली आहे। विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत गुप्त भेट झाली नाही आणि ज्यांनी हे आरोप केले आहेत ते बिनबुडाचे आहेत असं स्पष्टीकरण राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिलंय। तसंच ट्विटरवरून आरोप करणं हे बालिशपणाचं आहे असा टोलाही त्यांनी निलेश राणेंना लगावलाय। नागपूरमध्ये माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जवळच्या 3 मित्रांच्या घरी ईडीने छापा टाकला। नागपूरच्या शिवाजीनगरमधील व्यावसायिक सागर भटेवार, समीर आयजॅक आणि तिसरे मित्र जे जाफरनगरमध्ये राहतात या तिघांच्याही घरी छापा टाकण्यात आलाय। 3 सदस्यांच्या घरी ईडीच्या पथकानं छापे टाकले असून काही महत्त्वाची कागदपत्र देखील ईडीच्या पथकानं जप्त केली असल्याचं कळतंय। सागर भटेवार अनिल देशमुख यांच्या अत्यंत जवळचे असल्याचं मानलं जात आहे। औरंगाबादमध्ये एक धक्कादायक घटना घडली। एका तरुणावरती भर रस्त्यात कोयत्यानं वार करण्यात आलेले आहेत। मंगळवारी संध्याकाळची ही घटना अजबनगर रस्त्यावरती ही घटना घडली। संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे। भुसावळ तालुक्यातील फुलगाव बायपास महामार्गावरती मोटरसायकलला भीषण अपघात झाला। या अपघातात 3 जण जागीच ठार झालेत। अज्ञात वाहनानं धडक दिल्यानं हा अपघात झालाय। तळेगावात त्यामुळे शोककळा पसरली आहे। मुंबई नाशिक महामार्गावरील पिंपळास फाटा इथे सुसाट गाडीमुळे एका दुचाकीला जोरदार धडक दिली आणि त्यामुळे भीषण अपघात झालेला आहे। या अपघातात दुचाकी स्वार गंभीर जखमी झालाय तर कारमधील 2 जण किरकोळ जखमी झाल्याचं कळतंय। दरम्यान कारचं मोठं नुकसान झालं आणि यावेळी मुंबई नाशिक महामार्गावरती मोठी वाहतूक कोंडीही झाली होती। तामिळनाडूतील रामेश्वरम समुद्र किनाऱ्यावर देखील याच चक्रीवादळाचा परिणाम होणार आणि त्यामुळे प्रशासनानं समुद्रात गेलेल्या बोटींना परत किनाऱ्यावर येण्याचं आवाहन केलं होतं आणि त्यानंतर अनेक बोटी किनाऱ्यावर आल्या आहेत।
पश्चिम बंगालमधील दिघा समुद्र किनाऱ्यावरही याच वादळाचा परिणाम दिसतोय। समुद्राला भरती आल्याचं बघायला मिळतंय। सोसाट्याचा वाराही वाहू लागलाय। काश्मीरमधील त्राल इथे एका संशयित दहशतवाद्याला पकडण्यात आलंय। त्यानं ग्रेनेड हल्ला केल्याची माहिती मिळते। तर ग्रेनेड हल्ल्यात कुणीही जखमी झालेले नाहीये, पण सैनिकांनी परिसरात चोख बंदोबस्त तैनात केलाय। दिल्लीच्या प्रसिद्ध छत्रसाल स्टेडियमवरती कुस्तीपटू सागर राणा याच्या हत्येच्या पोस्टमॉर्टम अहवालात धक्कादायक माहिती समोर आली आहे। पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार सागरच्या शरीरावरती अनेक ठिकाणी निळ्या रंगाचं निशाण होतं आणि त्यावर धारदार वस्तूनं मारा करण्यात आला होता आणि त्यामुळे आता ऑलिम्पिक स्पर्धेत पदक विजेता सुशील कुमार याच्या अडचणीत वाढ झाली आहे। सुशील कुमार याला रेल्वे सेवेतून देखील निलंबित करण्यात आलंय। आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टणम इथल्या हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या रिफायनरीला आग लागली आहे। आगीचे प्रचंड लोळ बाहेर पडत असल्याचं बघायला मिळालं, तर अग्निशमन दलानं आग नियंत्रणात आणली आहे। बातमी क्रीडा विश्वातून टीम इंडिया पुढच्या महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर रवाना होणार आहे। यावेळी विराट सेनेसमोर अनेक आव्हानं असणार आहेत। टीम इंडिया एका खासगी विमानानं 2 जूनला इंग्लंडला रवाना होईल। मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्या पुण्यातल्या घरी चोरीचा प्रयत्न झालाय। यावेळी चोराशी झालेल्या झटापटीत सोनालीचे वडील जखमी झाल्याचंही कळतंय। चोरीच्या उद्देशानं आलेल्या एका इसमानं सोनालीच्या वडिलांवरती चाकूने हल्ला केला। निगडी प्राधिकरण इथल्या घरी हा प्रकार घडलाय।